नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींची लिखित नामजपाची सेवा करून झाली. आज बघूयात की दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण का करावे, सत्यनारायण पूजेचे महत्त्व काय आहे, ते कसे करावे, त्याचा पूजाविधी कशा प्रकारे असतो. ही सत्यनारायण पूजा सतत 12 वर्षापासून आम्ही करत आलेलो आहोत. स्वामींच्या केंद्रातल्या मार्गदर्शनानुसार सतत 12 वर्षात या पूजेचे आम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मनापासून सांगते की जर कोणी दर महिन्याला अजूनपर्यंत ही सत्यनारायण पूजा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने दर पौर्णिमेला करत नसेल, तर या नवीन वर्षाच्या पहिल्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही पूजा करायला नक्की सुरुवात करा. तुम्हाला प्रत्येकाला अनुभव नक्कीच येणार. हे सत्यनारायण पूजन लक्ष्मी प्राप्तिकारक तर आहेच, त्याचबरोबर त्यातील पूजेच्या पोथीच्या 5 अध्यायाच्या पाचही प्रत्येक अध्यायाची एक वेगवेगळी फलश्रुती आहे. बघा, पहिल्या अध्यायामध्ये शतानंद नामक ब्राह्मणाला श्री सत्यनारायण भगवान स्वतः दर्शन देतात व आपल्या सत्यनारायण रूपाचे पूजन प्रकट करून त्यानुसार त्याला पूजा करायला सांगतात. तो शतानंद विप्र मनोभावे ही सत्यनारायण पूजा करतो व त्याच्यावर सत्यनारायणाची कृपा होऊन त्याची भरभराट होते, लक्ष्मी प्राप्ती होते. तर दुसऱ्या अध्यायात निषाद नावाच्या विप्राला या पूजेचे महत्त्व कळल्यावर त्याच्या मनात सुद्धा श्रद्धा उत्पन्न होते की आपण हे व्रत करावे, पण त्याच्याजवळ काही नसते. मग त्याच्या मनातला भक्तिभाव पाहून अनायासे श्री सत्यनारायण त्याच्याकडून आपली पूजा करून घेतात व त्याला आशीर्वाद देतात, शेवटी स्वसान्निध्य देतात. तर तिसऱ्या अध्यायामध्ये एका व्यापारी वैश्याला राजा करवी या सत्यनारायण पूजेचे महत्त्व कळते व हा वैश्य आपल्याला पुत्रसंतान नसल्याने तेथे नदीकाठी सत्यनारायणांच्या पूजेसमोर संतती प्राप्तीसाठी नवस बोलतो. जर मला पुत्र किंवा कन्यारत्न तुमच्या कृपेने जर दिले, तर त्यानंतर मोठ्या थाटामाटाने तुमची पूजा करेन व त्यानुसार त्या वैश्याला संतान प्राप्ती होते व कलावती नामक कन्यारत्न होते. तर चौथ्या अध्यायात ह्याच व्यापारी वैश्याची ती कलावती कन्या मोठी होते, तिचे लग्न होते, पण पूजा करायला विसरल्यामुळे त्याच्यावर द्रव्यधन चोरीचा आळ येऊन तो राजाच्या कारागृहात आपल्या जावयासोबत जातो. पण करुणाकर सत्यनारायण तेथून त्याची सुटका करतात. तसेच घरी परत येत असताना जावयासकट बुडालेली नौका नदीतून परत वरती येते व इकडे घरी देखील पत्नी व मुलीकडून सत्यनारायण भगवान पूजा करून घेतात. या अध्यायात सत्यनारायणाच्या प्रसादाची विशेष महती सांगितली आहे. ज्यावेळी कलावतीला कळते की आपला पती वडिलांसोबत घरी परत येत आहे, तेव्हा ती सत्यनारायणाची पूजा करत असते व निरोप आल्या आल्या प्रसाद न घेता पूजा तशीच ठेवून त्यांना भेटायला जाते. त्यामुळे क्षोभ होतो व नौका पाण्यात बुडते. पण करुणाघन सत्यनारायण आकाशवाणी करतात व कलावतीने घरी जाऊन प्रसाद घेतल्यावर नौका पाण्यातून वर येते. तसेच 5व्या अध्यायातही एका राजाचे गर्वहरण आहे. गोपालांनी दिलेल्या पूजेच्या प्रसादाचा अवमान केला जातो व त्यामुळे घरी येईपर्यंत शत्रूची राज्यावर स्वारी होऊन घरदार मुले संपत्ती नष्ट होते. मग राजा सत्यनारायणाची कृपा भागून सत्यनारायणाचे पूजन करतो व त्याला आपले पुत्र राज्य सर्व परत मिळते. या अध्यायांवरून हे स्पष्ट होते की ही दर महिन्याची सत्यनारायण पूजा आपल्याला कळत नकळत सर्व बाजूंनी संरक्षण देत राहते. मग लक्ष्मी प्राप्ती, अपमृत्यू, गंडांतर टळणे, अन्नधान्य पुरवठा या सर्वच बाबींसाठी ही पूजा मंगलमय आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वामी सेवेकऱ्यांप्रमाणे ही पूजा दर महिन्याला घरच्या घरी जरूर करावी. दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावे? जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम सर्व जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे.
आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी देखील केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाहीत. मग असे प्रश्न ज्या वेळेस केंद्रामध्ये येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा कार्यक्रम दिला जातो. सतत 12 पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणत असत की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणत असत की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल, परंतु टोकलेले खाऊ नये. जैसे खावे अन्न तैसे उपजे मन. या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात. घरातली माणसे एक विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरे न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा, धन, धान्य, पैसात पैसा टाकल्यास व धान्यामध्ये धान्य टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख, शांती, आनंदी, प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताआधी व नंतर 24 मिनिटे करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सत्यनारायण करावा. या सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य: एक पाट किंवा चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर टाकण्यासाठी अर्धा मीटर पांढरे कापड, ताम्हणामध्ये तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य, धूप, दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्तींनीच खावा. बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू, तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते. म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करावे. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, तसेच आर्थिक स्थिती सुधारते. अशा प्रकारे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.